नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नायगाव घरफोडीचा 2 दिवसात छडा, मुलगा आणि विधी संघर्षग्रस्त बालिकेकडून 9,36,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 2 दिवसात उघडकीस आणला असून आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालिकेकडून 9,36,600 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने CCTV फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला। तपासादरम्यान फिर्यादीचा मुलगा शुभम कोटकर याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या मैत्रिणीसह घरफोडीचा कट रचल्याची कबुली दिली आहे। कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती, घराच्या अतिरिक्त चावीचे ठिकाण आणि घरात मोठी रोख रक्कम असल्याची माहिती त्याने संबंधित विधिग्रस्त बालिकेला दिली होती। पूर्व नियोजित कटानुसार 26 जून रोजी संबंधित बालिकेने अतिरिक्त चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश करून लोखंडी पेटी ठेवलेली 9 लाख रुपयाची रक्कम आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीची बहुतांश रक्कम जप्त केली। या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। याचा आढावा घेतला आहे। नांदेड यावरून आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी ही पूर्ण माहिती दिलेली आहे। आपण सविस्तर जाणून घेऊया पुढीलप्रमाणे। आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांच्याशी संपर्क करा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती। त्याच्यामध्ये जवळपास 9,70,000 रुपये गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि जवळपास पूर्ण मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणि दुसरा एक चोरीचा प्रकार झालेला आहे ट्रॅक्टर चोरीचा, याच्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेली आहे। पुढचा ट्रॅक्टर चोरीचा आणि एक परळी गिरचा हे 2 गुन्हे आहेत त्याच्यामध्ये उघड करण्यात आलेले आहे। जप्त करण्यात आलेले आहे। तर 29 जून रोजी आपल्या नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडीची मोठी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये जवळपास फिर्यादीचे 9,70,000 रुपये एक चोरट्यांनी चोरून नेले होते। ती पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम्सने चांगल्या प्रकारे डिटेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 9,36,000 रुपयांचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये जो मेन एक्यूज होता तो इंटरनल होता, त्याच्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते। जो फिर्यादीचा मुलगा आहे त्यांनीच कारवाईला अंजाम दिलेला होता। आणि दुसरी एक ट्रॅक्टर चोरीचे 2 गुन्हे उघड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये एक एक्यूज कडून 2 ट्रॅक्टर, एक अर्धापूर पोलीस स्टेशनचे आणि दुसरा एक परली बीड पोलीस स्टेशनचे, 2 पोलीस स्टेशनचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहेत, ते रिकव्हरी झालेली आहे आणि आरोपी आपल्या ताब्यात आहे। त्या आरोपीवर पूर्वी पण चोरीचे गुन्हे दाखल आहेत। अजून ह्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करून पुढे कारवाई करण्याचे प्रयत्न चालू आहे।